तर आपले कल्याणच्या दादा गेले परत आणि झालंय असं की दादांचा फोनच लागत नाही. काय झालंय काय नाही मला काहीच समजेना. तिथं ते काही जे जीजू आहेत, मी मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलेलं बघा, ते पोलीसवाले म्हणजे त्यांचे जावई, त्यांना पण मी कॉल केला. म्हटलं दादांचा फोन लागत नाही, दादा पोचले काय, मला काहीच समजेना म्हटलं. तर त्यांनी घरी फोन केला दादांच्या मुलाला, तर तो पण ड्युटीवर आहे, त्यांचा मुलगा पण. काय कोणाशी कॉन्टॅक्ट होईना. सगळे ज्याचे त्याचे वहिनी वगैरे त्या गेल्यात लग्नाला. तो भैया आहे तो गेलाय ड्युटीवर, ते जीजू आहेत त्यांच्या ड्युटीवर, आणि दादांचा तर काही फोन लागना. आता 10-11 वाजल्या तरी आमचा असा जीवात जीव नाही की काय झालंय नेमकं, दादांचा फोन का लागत नाही. एवढी काळजी वाटायला लागली, काय करावं काही सुचना. घरी सगळेच टेन्शनमध्ये आहेत. माझा तर नुसता जीव इथं कुठं तर अडकल्यासारखं व्हायला लागलंय. मला लई काळजी वाटायला लागली की दादानं फोन कधीच बंद ठेवत नाहीत त्यांनी. आज पहिल्यांदा फोन येतोय ना. असं पण नाही की मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती, मोबाईल फुल चार्ज केलेला होता आम्ही. असं मनात एक शंका आहे की बाबा त्यांचा मोबाईल वगैरे चोरीला गेला का. मग गेला असेल तरी त्यांनी मला कोणाच्या तरी मोबाईलवरनं फोन करायला पाहिजे की बाबा मी पोहोचलोय. मला का ना कळना, त्यांच्या तिथं जरी त्या जीजूंना वगैरे जरी समजलं की ते तरी मला सांगतील की आलेत, तू काळजी करू नको म्हणून. नरड्याच्या खाली एक घास जाईना, पाणी पिऊ वाटाना, नरडा कोरडं पडायला लागलंय माझा एवढं सकाळ सकाळीच. आणि खरं माझा जीव इथंच आलाय. कधी माझ्या दादांचा एक फोन किंवा एक मेसेज येईल म्हणून मला अशी काळजी वाटायला लागली की कधी काय त्यांचा मला मेसेज येईल की मी पोचलोय घरी. बरं ते मोबाईल वगैरे चोरी का जाईना, समजा तसं काही झालं असेल तरी पण फक्त दादा सुखरूप असावे आणि त्यांचा मला एक कॉल किंवा मेसेज यावा की नेता काळजी करू नको, मी पोचलोय म्हणून. लय भीती वाटायला लागली मला. सगळेच टेन्शनमध्ये आहेत. इकडं तिकडं मी त्यांचे जे काही आहेत ना फॅमिली मेंबर्स, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा पण प्रयत्न करतोय, पण त्यांनी पण सध्याला तिथं नाही आहेत. मग ते कल्याणच्या घरी गेलेत का वाड्याच्या घरी चाललेत काहीच समजेना. काय करावं काहीच कळेना. त्यांना माझा नंबर पाठ आहे असं मला तर वाटतंय. पाठ असेल त्यांना माझा नंबर त्यांना. काही सुचना मला, नुसता काय करावं तेच कळेना मला. त्यांनी जाताना पण खूप रडले वाटेत. समजा तिकडचे कोणी माझा हा व्हिडिओ बघत असतील, आपल्या कल्याणचे कोणी, तर कल्याण किंवा वाड्या तिकडले मला प्लीज तुम्ही मेसेज करा. दादा तिथं आलेत काय मला सांगा. तिकडचे खूप जण माझे व्हिडिओ बघतात, मला ते माहीत आहे. तर प्लीज तुम्ही मला मदत करा. त्यांची एवढी न्यूज माझ्यापर्यंत पोचवा की त्यांनी आलेत काय. आणि समजा ते मोबाईल वगैरेचा काय असेल तर ते होऊ द्यावं, मोबाईल जाऊ द्या त्यांना. मोबाईल काय आपण घेऊ, त्यांनी सुखरूप असावं. मला काळजी लय वाटायला लागली. पहाटे 5 वाजल्यापासून मी फोन ट्राय करतोय. म्हटलं पहिले वाटलं मला की त्यांच्याकडं समजा एरोप्लेन मोडमध्ये वगैरे मोबाईल गेला असेल, म्हणजे सिम कार्ड बंद झाला असेल असं पहिले वाटायचं मला. पण आता जसं टाईम चाललाय, असा पास व्हायला टाईम, तसं कसं वाटायलंय की मोबाईल वगैरे चोरी झाला की काय. मग आता प्रॉब्लेम कुठं आहे मेन, की ते कोणत्या घरी गेले ते समजायला पाहिजे. तिकडे गेले असते समजा लग्नाला जाणार होते ते,
वाड्याला लग्नासाठी. मग तिकडे जर गेले असते तर तिकडं माझा नंबर खूप जणांकडे आहे. मग त्यांनी तिथून केला असता फोन मला की मी आलो आहे, काळजी करू नको. लग्नासाठी तिकडे जाणार होते ना, तिकडं माझा नंबर आहे सगळ्याकडे. मी हात जोडून खरंच तुम्हाला विनंती करतो, वाड्याच्या माझ्या सर्व दादांना ताईंना, की दादा आपले आलेत काय तेवढं मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही व्हिडिओ बघताय हे मला माहिती आहे. हातपाय असं आमचे इकडं पूर्ण कुटुंब आमचा टेन्शनमध्ये आहे की दादांचा फोन का लागेना. आमचे बाबा तर इकडून तिकडून येतात, लागला का फोन, उचललं का, झालं का बोलणं, तसं करतात. आमचे एवढेसे पोरं देखील सारखं पप्पा लावा फोन. त्यांचा कधी असा टक्कनी मोबाईल ॲक्टिव्ह झाला म्हणून मेसेज येईल याची वाट बघतोय आतुरतेनं मी. त्यांचा लहान मुलगा भावेश, त्याला पण मी मेसेज केला आहे की भैया प्लीज तिथं शेजाऱ्यांना वगैरे तरी चौकशी करून बघ की दादा घरी आलेत काय म्हणून. पण तो पण आहे ड्युटीवरती. मला जाम टेन्शन आलं आहे. दादांची झोप पण अशी नाही की ते चुकून माकून ट्रेनमध्ये झोपून पास झाले पुढे, असं पण नाही. मोबाईल वगैरे चोरी गेला असेल की काय, काहीच कळेना. मला लई काळजी वाटायली हो. काय करू, काही सूचना मला. आज जर काही नाही समजा तसं काही कॉन्टॅक्ट झाला तर आज संध्याकाळी मग मी जाईल कल्याणला. आज दिवसा इथं ट्रेन पण नाही आहे ना, मग रात्रीचीच ट्रेन असते. मग मी रात्री जाऊन काय आहे ते बघून येईल. काय त्यांचं समजा मोबाईल वगैरे जर चोरी झाला आहे तर मग मला दुसऱ्याच्या फोनवरून तरी एवढा तरी फक्त मेसेज द्यावा ना की मी पोहोचलो आहे, काळजी करू नको, बाकी काय नाही. एवढं समजलं तर की माणूस समाधान होते. असं मला काहीच घोळ कळना ना की काय झालं आहे नेमकं, फोन का लागना. मग डोका असा हँग झाला आहे. मोबाईलमध्ये चार्जिंग होती, सगळं होतं, मग असं का होतोय ते कळेना. तिथं गेले असतील समजा मोबाईलमध्ये चार्जिंग संपली तरी तिथून करू शकतात. फोन चोरी झाला तर मग थोडासा अवघड आहे. कारण कसं की त्यांच्याजवळ त्यांनी कोणत्या घरी गेले यावरून डिपेंड आहे ना. मग त्यांना नंबर पाठ आहे का नाही हे पण आपल्याला कन्फर्म नाही. मग कधी त्यांचा म्हणजे कसं ते मला कसा कॉन्टॅक्ट करतील हा पण एक विचार येतो डोक्यात की समजा त्यांचा फोन वगैरे चोरी झाला तर माझा नंबरच पाठ नसेल तर त्यांनी कसा मेसेज माझ्यापर्यंत पोहोचवतील ना. हा पण ते वाड्यासाठी तिकडे गेले ना लग्नासाठी, मग तिकडं आहे खूप जणांकडं माझा कॉन्टॅक्ट, त्यांनी सांगावं. माझी माझ्या मी सगळे त्यात आपले कलेक्ट आहेत का तेवढं सांगा. तुमच्या हात पाय पडून वाट बघतो आपण की मला